ओम नामो नमस्कार, आपले आदेश स्वागत आहे अलख कानिफनाथ निरंजन. महाराज या चॅनल यूट्यूब आदेश चॅनलमध्ये. आदेश तर आज आपण एक भक्ताचा दिव्य अनुभव इथे मांडत आहोत. पहाटेची वेळ होते. कानिफनाथ मंदिराच्या मागा सूर्य हळूहळू उगत होता. वातावरणात मंद वारा, घंटानाद आणि ओम नमोचा आदेश चा गजर घुमत होता. त्या भक्तांमध्ये गणू नावाचा शेतकरीही होता. गणूच्या आयुष्यात खूप संकट होती. शेतीत नुकसान, घरची आर्थिक अडचण आणि कुटुंबातील आजारपण. पण त्याची कानिफनाथ महाराजांवरची श्रद्धा कधीही कमी झाली नाही. दरवर्षी तो अनवाणी पायाने चालत जाऊन महाराजांच्या दर्शनाला यायचा. त्या दिवशी मात्र काहीतरी वेगळं जाणवलं होतं. मंदिराच्या पायऱ्या चढताना त्याचं मन शांत होत गेलं. मंदिरात प्रवेश करताच धुपाचा सुगंध आणि मंत्राचा नाद त्याला मंत्रमुग्ध करून गेला. त्याने डोळे मिटले, हात जोडले. अचानक सर्व शांत झालं. त्या शांततेत त्याला एक दिव्य शक्ती जाणवली. जणू कानिफनाथ महाराज स्वतःच्या समोरच उभे आहेत. त्याच्या मनातील सर्व चिंता नाहीशा झाल्या. अंगभर एक उबदार ऊर्जा पसरली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण ते दुःखाचे नव्हते, तर समाधानाचे होते. त्याच्या अंतर्मनात एक आवाज घुमला, घाबरू नकोस बाळा, तुझी भक्ती माझ्यापर्यंत पोहोचलेली आहे. गणूने डोळे उघडले, पण कोणीच दिसत नव्हतं. तरी सगळं काही बदललेलं होतं. त्याचं मन हलकं झालं होतं. आत्मा शांत झाला होता. मंदिराबाहेर पडताना त्याला जग वेगळं वाटत होतं. अधिक सुंदर, शांत, आशेने भरलेलं. काही दिवसात त्याच्या आयुष्यात बदल दिसू लागले. शेतीत भरघोस पीक आलं. घरचं वातावरण सुधारलं आणि संकट हळूहळू दूर झाले. पण त्याला मिळालेली सर्वात मोठी गोष्ट म्हणजे अंतर्मनाची शांती आणि अढळ श्रद्धा. त्या दिवसानंतर गणू महाराजांकडे काही मागायला गेला नाही, तर फक्त आभार मानायला येऊ लागला. कारण त्याने एक फक्त चमत्कार पाहिला नव्हता, तर त्यांनी अनुभवली होती कानिफनाथ महाराजांची कृपा. ओम नमो आदेश अलख निरंजन. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलला जॉईन करायला विसरू नका.